संगीत मराठी. 17 मार्चला फिल्म रिलीज होते. कौटुंबिक आणि एंटरटेनमेंट करणारी ही अशी फिल्म आहे. सिया या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे आणि तिच्यासोबत मी या फिल्ममध्ये काम करतो आहे. तिच्या पतीची भूमिका करतो आहे. आणि ओव्हरऑल आत्ताच्या या 21व्या शतकातसुद्धा स्त्रियांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याच्यावरती भाष्य करणारी ही फिल्म आहे. मला खात्री आहे की तमाम महाराष्ट्रातल्या तमाम भारतातल्या मराठी चाहत्यांना ही फिल्म निश्चितच आवडेल. खूप समजूतदार आणि जबाबदारी असणारा आणि त्याच्या जसा सुशांत आहे तसाच ज्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत जातात आणि त्याच्यातून त्याची पत्नी कसं त्याला सपोर्ट करते आणि त्याला बाहेर काढते अशी ती भूमिका आहे. आणि सियाबरोबर आधीसुद्धा काम केलेलं असल्यामुळे या फिल्ममध्ये सुद्धा काम करताना खूप मजा आली आणि आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केली फिल्म. सो आपण केलेली गोष्ट आणि आपण एन्जॉय केलेली गोष्ट निश्चितच लोकांना स्क्रीनवरती बघायला खूप आवडते. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ही फिल्म निश्चित महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेक्षकांना आवडेल. मुंबईमध्ये शूटिंग झालं, त्यानंतर आम्ही लोणावळ्यात शूटिंग केलं याचं आणि छोट्या छोट्या गावांमध्ये पण याचं शूटिंग झालेलं आहे. गर्भ फिल्म असं नाव आहे आमच्या फिल्मचं. 17 मार्चला रिलीज होती आहे आणि या फिल्ममध्ये मी रेखा नावाची भूमिका केलेली आहे आणि तिच्या जीवनाचा अख्खा प्रवास, बायको, नंतर सून आणि शेवटी आई आणि आई झाल्यानंतरचा तिचा तो सगळा प्रवास, तिचं दुःख, ती अनेक प्रॉब्लेम्सला कशी फेस करते ते सगळं दाखवलेलं आहे. तर तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल आणि गाणी खरंच खूप चांगली झाली आहेत. माझ्यासोबत खूप चांगले चांगले कलाकारसुद्धा आहेत आणि फिल्म तुम्ही बघताच आहात. आता सगळ्या चॅनलवरती कदाचित प्रोमो सुरू झाले असतील. वेगळा विषय आहे, थोडासा रोमॅन्टिकसुद्धा आहे, लव्ह स्टोरी म्हणता येईल. खूप खूप छान फिल्म आहे, मला तरी खूप आवडली आणि महिला प्रधान असल्यामुळे सगळ्याच महाराष्ट्रातल्या महिलांना ही फिल्म आवडेल. त्यांनी प्लीज सगळ्या महिलांना माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांच्या फॅमिलीबरोबर 17 मार्चला हा सिनेमा जाऊन थिएटरमध्ये बघावा. अनुभव फार सुंदर होता आणि ज्यांनी कंपोज केलं आहे त्यांचं नाव आहे रवी सिंगल. माझा खूप चांगला मित्र आहे तो आणि रोहित शास्त्री यांनी गायलं आहे आणि खूप सुंदर अनुभव होता. कारण मला जेव्हा फोन आला, RJ दिलीप करून आहेत, त्यांनी मला फोन केला होता. ते पण माझे मित्र आहेत. त्यांनी मला सांगितलं की एक रोमॅन्टिक स्पेशल गाणं लिहायचं या चित्रपटासाठी आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रेमाच्या ज्या भावना आहेत, ती जी फिलिंग आहे ती ह्या गाण्यातून आली पाहिजे. तर मी खूप एक चांगला छान प्रयत्न केला. मी फक्त 2 ओळी तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल गाणं किती सुंदर आहे. आय थिंक तू गाऊन दाखवशील तर बेटर होईल. बिलकुल, डेफिनेटली. पहिल्या प्रेमाचा स्पर्श, नवा नवा सहवास तुझा मला हवा हवा. हे अतिशय सुंदर गाणं आहे. मी रवी सरांना खूप खूप धन्यवाद देतो. आणखीन जितूजी ज्यांनी लिहिलं आहे, हे खूप सुंदर गाणं बनलं आहे. आणखीन नक्कीच या चित्रपटाला खूप छान योगदान या गाण्याबद्दल दिलं गेलं आहे. सो आम्ही लोक तेच पाहतो आहे की सगळ्यांना हा चित्रपटसुद्धा आवडावा, आणखीन हे गाणंही लोकांनी लाईक करावं. संगीत मराठी.